नमस्कार. आपण शाळानिहाय पर्यवेक्षक नियुक्ती यादी आणि पुनर्चाचणी सारांश कसा पाहायचा ते आज समजून घेणार आहोत. यासाठी शाळानिहाय पर्यवेक्षक नियुक्ती यादी व सारांश या बटनवर क्लिक करायचे आहे. या पेजवर देण्यात आलेली सर्व माहिती ही माहिती व आढावा घेण्यासाठी आहे. आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा, त्यांची चाचणीची सद्यस्थिती आणि त्या शाळेसाठी नियुक्त केलेले पर्यवेक्षक यांची नोंद येथे पाहता येते. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना आढावा घेण्यासाठी उपयुक्त आहे. पर्यवेक्षकांनी एखादी शाळा स्वतः निवडल्यानंतरच ती शाळा त्यांना नियुक्त होते आणि या इथल्या यादीमध्ये आपल्याला ती बघता येते. या ठिकाणी सर्वप्रथम आपण पर्यवेक्षक मास्टर लिस्ट हा पर्याय पाहूया. यामध्ये जिल्ह्यातील शाळांची माहिती पाहण्यासाठी आपल्याला काही पर्याय निवडावे लागतात. आपल्या चाचणीची दिनांक आपल्याला इथं दिसते. त्यानंतर जिल्हा, तालुका आणि केंद्र निवडायचे आहे. हे सर्व पर्याय निवडल्यानंतर शोधा या बटनावर क्लिक करायचे आहे. यानंतर त्या जिल्हा, तालुका आणि केंद्र अंतर्गत येणाऱ्या शाळांची आणि त्यांना नियुक्त पर्यवेक्षकांची माहिती आपल्याला येथे पाहता येईल. ज्यामध्ये शाळेचा युडास नंबर, शाळेचे नाव, पर्यवेक्षकाचे नाव, त्यांचा मोबाईल क्रमांक आणि सद्यस्थिती, जसे की त्या शाळेची चाचणी पूर्ण झालेली आहे किंवा ती सुरू आहे किंवा बाकी आहे, किंवा एखाद्या शाळेला जर अद्याप कोणतेही पर्यवेक्षक नियुक्त झालेले नसेल ती सुद्धा स्थिती आपल्याला या ठिकाणी बघता येते. तसेच ही सर्व यादी आपल्याला डाउनलोड करायची असेल तर त्यासाठी यादी डाउनलोड करा या बटनावर क्लिक करून संपूर्ण यादी डाउनलोड सुद्धा करता येते. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण जिल्हा, तालुका आणि केंद्र स्तरापर्यंतची संपूर्ण यादी या ठिकाणी बघता येते. आता आपण पुनर्चाचणी सारांश हा पर्याय पाहूया. या भागामध्ये विषयानुसार निपुण विद्यार्थ्यांची माहिती पाहण्यासाठी काही पर्याय निवडावे लागतात. सर्वप्रथम माध्यम, त्यानंतर इयत्ता, यानंतर जिल्हा निवडायचा आहे. यानंतर आपण तालुका आणि केंद्रसुद्धा निवड करू शकतो. तसेच आपल्याला शाळा स्तरावरची स्थिती पाहण्यासाठी सुद्धा हा पर्याय अत्यंत उपयुक्त आहे. त्यानंतर शोधा या बटनावर क्लिक करायचे आहे. यानंतर संबंधित माध्यम, इयत्ता, जिल्हा, तालुका आणि केंद्र तसेच शाळा यानुसार निपुण विद्यार्थ्यांचा सारांश आपल्याला पाहता येईल. जसे की पर्यवेक्षकांना नियुक्त झालेल्या शाळांची संख्या, चाचणी पूर्ण झालेल्या शाळांची संख्या, शाळेतील चाचणी पूर्ण झालेले एकूण विद्यार्थी यांची टक्केवारी, तसेच विषयनिहाय निपुण असलेले विद्यार्थी, ही सर्व माहिती आपल्याला या पुनर्चाचणी सारांश या भागामध्ये बघता येते. ह्याच्या माध्यमातून त्या जिल्हा, तालुका, केंद्र, शाळा स्तरापर्यंतची पुनर्चाचणीची स्थिती आणि विद्यार्थ्यांची माहिती सहजपणे समजू शकते. धन्यवाद.